एक ब्रेकिंग न्यूज आहे। महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता। त्यावर पोलिसांनी आता खुलासा केलाय। मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला। मोबाईलमधले कोणतेही पुरावे डिलीट करण्यात आले नाहीत। कोणतीही तक्रार अथवा माहिती असलेली डायरी मिळालेली नाही। सर्व डिजिटल पुराव्याची सायबर टीम मार्फत तपासणी सुरू आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलंय। आम्ही 3 वाजता पोहोचलो। दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं। पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे। मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे। तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची। पोलिसांचा तपास हा विक्टिम जे आहेत त्यांचा मोबाईल त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेम्पर न होता आम्ही सायबर एक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असं ज्या विविध बातम्या चाललेल्या आहेत त्या तुम्ही मोबाईलमध्ये म्हणताय त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू नये। याच्यामध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो की विक्टिम यांच्या घराची ऑफिसची सर्च ही योग्य पंचांसमक्ष घेण्यात आलेली आहे। त्यांच्या सर्व गोष्टी ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यात तपासामध्ये अशी कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही। तर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। अशामध्ये आता या वाहन चालकांचे हाल होतानाही दिसून येत आहेत। त्यामुळे सरकार यामध्ये तोडगा कधीपर्यंत काढणार ते बघावं लागेल। पाहूयात पुढची बातमी जळगावमधून। आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावात शिवराम नगर इथल्या निवासस्थानी चोरी झाली। या चोरीच्या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेतली आणि गंभीर आरोप केले। चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्र तसंच महत्त्वाच्या सीडी पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच ही चोरी झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत। म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते। बेडरूमचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहे। माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्यात निम्म्या शिडी गेल्या आणि निम्म्या शिडी शिल्लक राहिल्या। हे कसं होऊ शकतं? कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे? बाकीचा सगळा चोरीच्या उद्देशानं जाऊ शकतं, सामान जाऊ शकतं, पण कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे? एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने रद्दी होती, माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं होतं। नंतर एक मोठी बातमी आहे। मुंबईमधील माहीम परिसरात एक 3 मजली इमारत कोसळली आहे। बांधकाम सुरू असताना 3 मजली इमारत कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झालेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विवेक, काय सांगाल, सध्याची स्थिती नेमकी काय आहे आणि कशी ही इमारत कोसळली? देखिए, आपको बताना चाहेंगे ये जो पूरी घटना है वो मुंबई के माहिम इलाके की है, जहाँ पर उन्नति सोसाइटी नाम की एक इमारत है, जहाँ पर जो है वो तोड़क कार्रवाई चल रही थी। 3 मंजिला इमारत को वहाँ पर गिराने की कोशिश कर रही थी, डेमोलिशन करने की कोशिश कर रही थी। तभी ये जो 3 मंजिला इमारत है वो अचानक एक ही समय पे एक साथ गिर गई थी। 2 लोग इसमें फंसे हुए थे और वो काफी बुरी तरह से इंजर्ड हैं और उनको नजदीकी अस्पताल में ले जाया गया है ताकि उनका इलाज हो सके। बाकी की जो फायर ब्रिगेड की टीम है और जो एम्बुलेंस की टीम है और प्रशासन जो मौके पे पहुंच रहे हैं और कोशिश की जा रही है कि जो लोग वहां अंदर फंसे हैं उनसे जल्द से उन्हें बाहर निकाला जाए। निश्चितच विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।